नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मिलके बैठे हैं ये जुगनू ये सारे, ऐलान ये है कि हम सूरज नहीं निकलने देंगे, सूरज निकलेगा, यकीन मानिए। बादल ज़्यादा दिन सूरज को ढक नहीं सकता है, सूरज निकलेगा, उसकी प्रक्रिया शुरू हो चुकी है। अबरार साहब उसके मैसेंजर है, राहुल गांधी जी का गाइडेंस है, खरगे जी बैठ के वहाँ से देख रहे हैं कि दिल्ली गली की आवाज़ दिल्ली तक जाएगी और एक यहीं से एक सूरज निकलेगा जो कांग्रेस को जिंदा करेगा। आता नवी मुंबई काँग्रेसला एक नवीन उभारी मिळणार आहे। नवी मुंबईतील काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आता थेट दिल्लीतून ठरणार आहे। संघटन सृजन अभियानाअंतर्गत नवी मुंबईमध्ये संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। याबाबतची माहिती वाशीतील काँग्रेस भवन येथे संघटन सृजन अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। अशा या पत्रकार परिषदेत प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक माजी आमदार दानिश अब्रार, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र दलवी, काँग्रेसचे प्रवक्ते सय्यद नासिर हुसेन, हनुमंत पवार, विकास अवताडे, रमेश कीर, मोनिका जगताप, शारदा ठाकूर तसेच इतर वरिष्ठ कांग्रेस नेते उपस्थित होते। नवी मुंबई जिला कांग्रेस कमेटी का संगठन सृजन अभियान कांग्रेस पार्टी का चल रहा है। इस संगठन सृजन अभियान के तहत पूरे हिंदुस्तान में, पूरे महाराष्ट्र में हर जिला कांग्रेस कमेटी का जो अध्यक्ष चुनने की प्रक्रिया है वो राष्ट्रीय नेतृत्व द्वारा चल रही है। पूरे हिंदुस्तान के तकरीबन सभी राज्यों में संगठन सृजन अभियान हो चुका है 5 फेज़ के अंदर। ये छठा फेज़ चल रहा है क्योंकि महाराष्ट्र में चुनाव थे, इसलिए छठे फेज़ में नंबर आया। ये छठा और अंतिम फेज़ संगठन सृजन का है, जिसके तहत राष्ट्रीय नेतृत्व में महाराष्ट्र के हर जिले में सेंट्रल लीडरशिप ने सेंट्रल एआईसीसी ऑब्जर्वर्स भेजे हैं। वो ऑब्जर्वर्स ज़िले में जाएंगे, विधानसभा में जाएंगे, ब्लॉक में जाएंगे, बूथ में जाएंगे, कांग्रेस के कार्यकर्ताओं से मिलेंगे, नेताओं से मिलेंगे, सिविल सोसाइटी से मिलेंगे, पत्रकारों से मिलेंगे और एक आवाज़ जानना चाहेंगे कि ज़िले के कार्यकर्ता, ज़िले के लोग अपने ज़िले की कमान, कांग्रेस की कमान किस नेता के हाथ में देखना चाहते हैं। ये आवाज़ सुनने के बाद जो ऑब्जर्वर्स आए हैं उनको 6-6 आदमी का, 6-6 नेताओं का पैनल बना करके राष्ट्रीय नेतृत्व को, खड़गे साहब को, राहुल जी को सौंपना है, जिसके बाद उन 6 नामों पे या फिर और भी कोई नाम आ सकता है, कांग्रेस पार्टी गहन चिंतन मंथन करके दिल्ली के स्तर पे निर्णय लिया जाएगा। आज से पहले जो निर्णय होते थे, जिला अध्यक्ष बनते थे, या तो कोई नेता बना दिया करते थे या डमी बन जाया करते थे या बॉम्बे से हो गया, या एक कोई प्रक्रिया नहीं थी। ऐसा इतिहास में पहली बार हो रहा है राहुल जी के आदेश पे, खड़गे साहब के नेतृत्व में, कि सेंट्रल लीडरशिप से ऑब्जर्वर आए हैं। हर नेता की बात पूछी जा रही है, सुनी जा रही है, हर कार्यकर्ता की बात सुनी जा रही है, पूछी जा रही है और उसके पश्चात 6 नाम का पैनल दिल्ली जाएगा और दिल्ली ही सब नेताओं से दोबारा चिंतन मंथन करके जिले के कार्यकर्ताओं को उनका जिला अध्यक्ष दिया जाएगा। संघटन सृजन अभियान जेव्हापासून डिक्लेअर झालं आपल्या नवी मुंबईमध्ये, तर गेल्या 15 दिवसापासून ही ॲक्टिव्हिटी चालू आहे। तर त्याच वेळेला पहिल्यांदा अवताडे साहेब जे आमचे महाराष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आहेत, कीर साहेब आणि आमच्या पूर्वीच्या मोनिका जगताप ज्या आमच्या प्रभारी आहेत, हे गेले 10-15 दिवसापासून ब्लॉकमध्ये जाऊन किंबहुना इकडे ह्या काँग्रेस ऑफिसमध्ये मल्टिपल मीटिंग झाल्या, चर्चा झाल्यात आणि कार्यकर्त्यांची त्यांनी एक 1-to-1 चर्चा करून त्यांच्या मनात काय आहे की ही नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कशी चालावी, किंबहुना नवीन जिल्हा अध्यक्ष जे नेमायचं आहे, सृजन संघटनचं जे मुख्य काम आहे, तर त्याच्यामध्ये कोणी कोणी जिल्हा अध्यक्ष व्हावा त्यांचाही इंटरेस्ट घेऊन त्यांचे अर्ज मागवले गेलेत। मला खूप अभिमान आणि गौरव वाटतो की काँग्रेस ह्या इलेक्शननंतर जे बरेचसे लोक निघून गेल्यानंतर लोक म्हणत होते की कमजोर झाली, पण तसं नाही आहे। जसं अब्रार साहेबांनी सांगितलं की आज जवळजवळ 10 अध्यक्षांसाठी अर्ज आलेले आहेत, म्हणजे ह्याचाच अर्थ आजही पक्षामध्ये जिल्हा अध्यक्ष होण्यासाठी चढाओढ आहे। हेच दाखवतं की ग्रासरूट लेवलला काँग्रेस पक्ष आणि त्याचा विचार जिवंत आहे। आणि जसं मगाशी एका पत्रकाराने विचारलं, सोडून गेलेलेही लोकही आज यायला तयार आहेत, नवीन लोक यायला तयार आहेत, बाकीच्या पक्षात नाही। काही लोक गेल्या 4-5 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला इकडे येऊन जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये भेटून गेलेत आणि आम्ही त्यांना नियोजन दिलं आहे की ते कसे
प्रकारे आज या पक्षामध्ये पुन्हा ॲक्टिव्हली काम करू शकतील आणि नवीन जॉईन होऊ शकतील. या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात बागेश्वर बाबांना केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं बागेश्वर बाबांचा जोडे मारून निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, सय्यद नासिर हुसेन, नवी मुंबई उपाध्यक्ष संतोष सुतार, जनरल सेक्रेटरी श्रद्धा ठाकूर, जिल्हा सचिव विद्या भांडेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या मोनिका जगताप, लीना लिमये आदींच्या उपस्थितीत तीव्र घोषणाबाजी करत धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचा महाराज के सम्मान में महाराज के सम्मान में जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धीरेंद्र शास्त्रीचं करायचं काय? धीरेंद्र शास्त्रीचं करायचं काय? देवेंद्र फडणवीस होश में आओ. देवेंद्र फडणवीस होश में आओ. धीरेंद्र शास्त्रीला अटक करा. धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद. धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद. धीरेंद्र शास्त्री मुर्दाबाद. नागपूरमध्ये मोहनजी भागवत संघाचे सरसंघचालक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी RSSनं बोलवलेला हा धीरेंद्र शास्त्री भोंदू बाबा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलला. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी चकार शब्द काढला नाही. शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी, महाराष्ट्रातल्या साधू संतांचा अपमान करण्यासाठी या धीरेंद्र शास्त्रीला भाजपा आणि संघाकडून वारंवार महाराष्ट्रामध्ये पैसे देऊन आणण्यात येतं. 1-1 कोटी रुपये त्याला फीस दिली जाते आणि महाराष्ट्राचा अपमान, शिवछत्रपतींचा अपमान करण्याची सुपारी देवेंद्र फडणवीसांनी संघानं या धीरेंद्र शास्त्रीला दिलेली आहे. नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत मूग गिळून गप्प बसले होते. या धीरेंद्र शास्त्रीच्या शिवाजी महाराजांच्या अपमानाला यांची मूकसंमती होती. याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध आंदोलन इथं करण्यात आलं. धीरेंद्र शास्त्रीच्या फोटोला आम्ही चप्पल न मारू. उद्या जर धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचा असाच यथोचित चप्पलनं सत्कार काँग्रेस पक्ष करेल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ आणि आमच्या सगळ्या सिनियर नेत्यांनी भूमिका घेतलेली आहे की शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी काँग्रेस मैदानात आहे. धीरेंद्र शास्त्रीचा बंदोबस्त या सरकारनं करावा, अन्यथा काँग्रेस पक्ष आमच्या पद्धतीनं त्याचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. त्याला चपलेचा हार घालून त्याची धिंड काढण्याची आम्ही इथं आज घोषणा करतो. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.